students, welcome to the part 7 of the topic matrices. In this lecture, we are going to learn applications of matrices, that is, how to solve a system of linear equation by using method of inversion. Application of matrices. In application of matrices, we will learn solution of system of linear equations by method of inversion. Consider a system of linear equations in three variables. First equation, a1x plus b1y plus c1z equal to d1. Second equation, a2x plus b2y plus c2z equal to d2. And third equation, a3x plus b3y plus c3z equal to d3. ही एक सिस्टीम ऑफ इक्वेशन्स आहे. ह्याच्यामध्ये a1 b1 c1 d1 हे सर्व कॉन्स्टंट आहेत आणि x y z ही व्हेरिएबल्स आहेत. आता ही सिस्टीम मॅट्रिक्सचा वापर करून आपण सॉल्व करायची एक मेथड बघणार आहे आणि त्या मेथडचं नाव आहे मेथड ऑफ इन्व्हर्शन. तर मेथड ऑफ इन्व्हर्शन वापरून ही सिस्टीम सॉल्व करत असताना ही जी इक्वेशन्स आहेत ती ह्याच फॉर्ममध्ये पाहिजेत. म्हणजे हे जे कॉन्स्टंट आहेत ते RHSला पाहिजेत आणि व्हेरिएबल टर्म आहेत त्या LHSला पाहिजेत. ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन असतील तर ती इक्वेशन आपण ax इक्वल टू बी ह्या फॉर्ममध्ये मांडणार आहे. ax इक्वल टू बी ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म असं म्हणायचं आहे. ह्या इक्वेशनचा हा मॅट्रिक्स फॉर्म आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे दिलेली इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहित असताना a हा कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे. दॅट इज वेअर a इक्वल टू कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजे त्या इक्वेशन्समध्ये एक्स वाय झेडचे जे कोइफिशियंट्स आहेत ते कोइफिशियंट्स a हा मॅट्रिक्स तयार करतील. म्हणजे पहिला रो a1 b1 c1 येईल, सेकंड रो a2 b2 c2, a2 b2 c2 आणि लास्ट रो a3 b3 c3. कोइफिशियंट्सनी जो मॅट्रिक्स तयार केला आहे त्याला कोइफिशियंट मॅट्रिक्स असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर x हा मॅट्रिक्स त्या इक्वेशनमध्ये जी व्हेरिएबल आहेत त्यांचा जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला x हे नाव दिले किंवा व्हेरिएबल मॅट्रिक्स असं म्हणायचं आहे. आणि b हा मॅट्रिक्स RHSला ज्या व्हॅल्यू आहेत त्यांचा जो मॅट्रिक्स तयार होईल त्या मॅट्रिक्सला b हे नाव दिलेलं आहे. म्हणजे इथं b d1 d2 d3 आहे. तो ह्या व्हॅल्यूनी तयार झाला आहे. आता ही इक्वेशन्स इन्व्हर्स मेथडनी सॉल्व करत असताना आपल्याला पहिल्यांदा ती ax इक्वल टू बी ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतल्यानंतर ax इक्वल टू बी ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन्स मांडल्यानंतर ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला a इन्व्हर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. a इन्व्हर्स इंटू ax इक्वल टू a इन्व्हर्स इंटू बी. एकाच टर्मनं इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केले म्हणजे इक्वेशन बदलणार नाही. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे. म्हणजे a इन्व्हर्स इंटू a इंटू x इक्वल टू a इन्व्हर्स इंटू b. आता a इंटू a इन्व्हर्स हा प्रोडक्ट युनिट मॅट्रिक्स इतका येईल. म्हणजे a इंटू a इन्व्हर्स हा I इंटू x इक्वल टू RHS आहे तशी ठेवली a इन्व्हर्स इंटू b. तर I हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे. आयनं कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की आन्सर तोच मॅट्रिक्स येईल. I इंटू x हा x येणार आहे. म्हणजे x इक्वल टू a इन्व्हर्स इंटू b. तर ह्या सिस्टीमचं हे सोल्युशन आहे. म्हणजे x हा मॅट्रिक्स इथं दिलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे. त्याच्यानंतर a इन्व्हर्स
कॅल्क्युलेट करायच्या 2 मेथड आपण बघितलेल्या आहेत. त्यापैकी कुठल्याही मेथडनं तुम्ही ए इनव्हर्स काढून इथं सबस्टिट्यूट करायचं आहे आणि बी हा मॅट्रिक्स इथं दिलेलाच आहे, तो इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. मग त्याच्यानंतर ह्या 2 मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेतला की एक मॅट्रिक्स तयार होईल आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस ही प्रॉपर्टी वापरली की आपल्याला एक्स हा मॅट्रिक्स म्हणजे त्याच्यामध्ये ही जी व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज मिळून जातील. म्हणजे एक्स इक्वल टू ए इनव्हर्स इंटू बी हे ह्या सिस्टीमचं मेथड ऑफ इन्व्हर्शन वापरून सोल्युशन आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला हे 3 मॅट्रिक्स सबस्टिट्यूट केले की एक्स वाय झेड मिळणार आहेत. Question: solve the following equations by using method of inversion. First set x plus 2y equal to 2, 2x plus 3y equal to 3. Solution: 2 इक्वेशन्स दिलेली आहेत 2 व्हेरिएबलमधली आणि ती मेथड ऑफ इन्व्हर्शन वापरून आपल्याला सॉल्व करायची आहेत. तर दिलेली जी इक्वेशन्स आहेत ती पहिल्यांदा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. गिवन इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिटन ॲज Ax इक्वल टू बी. Ax इक्वल टू बी ह्या फॉर्मला मॅट्रिक्स फॉर्म म्हटलेला आहे आणि त्या फॉर्ममध्ये इक्वेशन्स आधी लिहून घ्यायचे आहेत. वेअर ए इक्वल टू आता ए हा कोइफिशियंट मॅट्रिक्स असणार आहे. कोइफिशियंट मॅट्रिक्स त्याच्यामध्ये एक्स वायचे कोइफिशियंट्स पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट पहिल्या रोला लिहिलेत आणि सेकंड रोचे कोइफिशियंट्स सेकंड रोला लिहिलेले आहेत. हा ए मॅट्रिक्स आहे, याला कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणायचं आहे. एक्स हा मॅट्रिक्स म्हणजे त्या इक्वेशन्समध्ये जी व्हेरिएबल्स आहेत त्या एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सचा मॅट्रिक्स म्हणजे एक्स, तो एक्स वाय आहे. आणि बी हा मॅट्रिक्स आर एच एसला ज्या व्हॅल्यू आहेत 2, 3 हा मॅट्रिक्स बी होणार आहे. 2, 3. आता इन्व्हर्स मेथडनं इक्वेशन्स सॉल्व करत असताना आपण ती Ax इक्वल टू बी ह्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे, त्याला आपण मॅट्रिक्स फॉर्म असं म्हटलेलं आहे. इन्व्हर्स मेथडनं सिस्टीमचं सोल्युशन फाइंड आउट करत असताना ए इन्व्हर्स ह्या टर्मनं आपण इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे ह्या प्रॉपर्टीचा वापर करून ए इन्व्हर्स इंटू ए हा प्रोडक्ट एकत्र घेतला आहे. इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. तर ए इंटू ए इन्व्हर्स हा आय युनिट मॅट्रिक्स येणार आहे. आय इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आय इंटू एक्स हा एक्स येईल, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. हे इन्व्हर्स मेथडनं त्या सिस्टीमचं सोल्युशन असणार आहे, याला इक्वेशन 1 म्हटलं. आता एक्स हा मॅट्रिक्स आपल्याकडे इथं आहे, बी हा मॅट्रिक्स इथं आहे. ए इन्व्हर्स हा आधी फाइंड आउट करून घ्यायचा आहे. तर ए हा दिलेला मॅट्रिक्स इथं आहे, त्याच्यावरून ए इन्व्हर्स फाइंड आउट करताना ॲडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स फाइंड आउट करताना ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए हा आहे. ह्याला आपण इक्वेशन 2 म्हटलं. तर ए इन्व्हर्स आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. कन्सिडर डिटर्मिनंट ए. तर डिटर्मिनंट ए ह्याच मॅट्रिक्सचं कन्व्हर्शन फक्त डिटर्मिनंटमध्ये करायचं आहे. 1, 2, 2, 3. आता हा एक्सपांड केल्यानंतर 3 - 4 याचं एक्सपान्शन 3 - 4 इक्वल टू -1.
तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. आता कोफॅक्टर्स ह्याच्या जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचे कोफॅक्टर्स आपण इथं काढून घेऊयात. कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन ए, कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन ए आर. आता ॲडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स कसं काढायचं हे आपण आधी बघितलेलं आहे. त्याच मेथडनं आपण इन्व्हर्स इथं फाइंड आउट करतोय. त्याच्यासाठी कोफॅक्टर्स काढत असताना तर पहिला कोफॅक्टर A11 हा कोफॅक्टर, हा इलेमेंट आहे. हा रो आणि कॉलम सोडला की 3 कोफॅक्टर येईल. त्याच्यानंतर A12 इथं साईन चेंज करायचं आहे, मायनस हा इलेमेंट आहे. रो आणि कॉलम सोडला की 2 म्हणजे -2. सेकंड रोचे कोफॅक्टर A21 इथं पण साईन चेंज करायचं आहे. हा इलेमेंट आहे. हा रो आणि कॉलम सोडला की 2 शिल्लक राहील. A22 इक्वल टू हा रो आणि कॉलम सोडायचा आहे. 1 हा इलेमेंट तिथं शिल्लक राहील. हे कोफॅक्टर्स झाले. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याला आपण C म्हटलेलं आहे. C इक्वल टू 3 -2 -2 1. आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे ॲडजॉइंट बनवण्यासाठी. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू C' इक्वल टू ॲडजॉइंट घेताना जे रो आहेत त्यांचे कॉलम बनवायचे आहेत आणि सेकंड कॉलम -2 1 असा येईल. आता इक्वेशन 2 मध्ये आपण ह्या व्हॅल्यू ठेवणार आहे टू गेट A इन्व्हर्स. फ्रॉम इक्वेशन 2 A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू -1 आहे इंटू ॲडजॉइंट ऑफ A. ॲडजॉइंट इथं आहे 3 -2 -2 1. आता -1 डिव्हाइड केल्यानंतर -1 ह्या मॅट्रिक्सला डिव्हाइड करायचं म्हणजे -1 त्याच्या प्रत्येक इलेमेंटला डिव्हाइड करायचं आहे. -3 +2 +2 -1 हा A इन्व्हर्स आपल्याला मिळालेला आहे. आता ही व्हॅल्यू 1 मध्ये ठेवायची. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 असं आहे x इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B. आता ह्यात 3 मॅट्रिक्स इथं ठेवायचे आहेत. x म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्स तो XY आहे. A इन्व्हर्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे. -3 2 2 -1 आणि B हा मॅट्रिक्स इथं लिहिलेला आहे 2 3. आता LHS आहे तशी ठेवली XY. आता ह्या 2 मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. प्रोडक्ट घेताना रो क्रॉस कॉलम असा प्रोडक्ट येईल. म्हणजे पहिला इलेमेंट -3 × 2 -6 2 × 3 हा +6 येईल. हा फर्स्ट इलेमेंट. त्याच्यानंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम 4 -1 × 3 हा 3 येईल. देअरफॉर XY इक्वल टू 0 आणि सेकंड इलेमेंट 1 येईल. आता इक्वॅलिटी प्रॉपर्टी वापरल्यानंतर x ची व्हॅल्यू 0 आणि y 1 येईल. x इक्वल टू 0 y इक्वल टू 1. म्हणजे जी 2 इक्वेशन्स दिलेत त्या 2 इक्वेशन्स x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 1 हे सोल्युशन आहे. इन्व्हर्स मेथड वापरून आपण ही दिलेली इक्वेशन सॉल्व केलेली आहेत. हे त्याचं आन्सर आहे. सेकंड सेट 2x + 5y = 1 3x + 2y = 7. इन्व्हर्स मेथडनं आपल्याला ह्या 2 इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. तर ही इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आहेत. कॉन्स्टंट इकडे आहेत, व्हेरिएबल्स LHSला आहेत. आपण आहे तशी ती वापरू शकतोय. गिवन इक्वेशन्स
can be written in matrix form as given equations in matrix form can be written as Ax equal to b. म्हणजे आता ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन मांडत असताना ए म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे, 2 5 हा फर्स्ट रो येईल, 3 2 हा सेकंड रो, इंटू एक्स म्हणजे त्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचा मॅट्रिक्स, आणि बी म्हणजे RHSला ज्या व्हॅल्यू आहेत 1 7 त्यांचा मॅट्रिक्स होईल. ह्या फॉर्मला त्या सिस्टीमचा मॅट्रिक्स फॉर्म असं म्हणायचं आहे. वेअर ए इक्वल टू ए एक्स आणि बी आपण इथं सेपरेट लिहितोय. वेअर ए इक्वल टू द मॅट्रिक्स 2 5 3 2, एक्स इक्वल टू द मॅट्रिक्स एक्स वाय, बी इक्वल टू द मॅट्रिक्स 1 7 1 7. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा ह्या सिस्टीमचं सोल्युशन इन्व्हर्स मेथडनं लिहून घेणार आहे. ए एक्स इक्वल टू बी हा आपला मॅट्रिक्स फॉर्म आहे. ए इन्व्हर्सनं इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं की ए इन्व्हर्स इंटू ए एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी, ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स इंटू ए हा आय येणार आहे, आय इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी, आणि आय इंटू एक्स हा एक्स येईल, एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. हे त्या सिस्टीमचं सोल्युशन आहे. त्याच्यात आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करून सबस्टिट्यूट करायचं आहे. तर ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बाय ॲडजॉइंट मेथड. ए इन्व्हर्स हा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असा आहे. ॲडजॉइंट ऑफ ए ह्याला आपण इक्वेशन 2 म्हटलं. आता आपण पहिल्यांदा डिटर्मिनंट एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेणार आहे. कन्सिडर डिटर्मिनंट ए इक्वल टू, आता डिटर्मिनंटमध्ये त्या मॅट्रिक्सचं कन्वर्शन करायचं आहे. 2 5 फर्स्ट रो, 3 2 सेकंड रो. तर हा एक्सपांड करायचा आहे. 4 -15 इक्वल टू -11 ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू तयार झाली. त्याच्यानंतर कोफॅक्टर्स आपण ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करताना कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करून घेणार आहे. कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स इन ए, ऑफ द एलिमेंट्स in A are पहिला एलिमेंट 2 आहे, त्याचा कोफॅक्टर A11 इक्वल टू, हा एलिमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडायचा आहे, कोफॅक्टर 2 हा तयार होईल. त्याच्यानंतर A12 इथं साईन चेंज करावा लागतोय, मायनस हा एलिमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडल्यानंतर 3 हा एलिमेंट राहतोय. त्याच्यानंतर A21 इथं पण साईन चेंज होतोय, हा एलिमेंट आहे, रो आणि कॉलम सोडला की 5 शिल्लक राहतोय. आणि A22 हा एलिमेंट आहे, रो आणि कॉलम सोडला की 2 हा एलिमेंट शिल्लक राहतोय. आता ह्यांचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण लिहायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिताना देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स 2 -3, सेकंड रोचे कोफॅक्टर -5 2. आता ॲडजॉइंट लिहायचं आहे. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे C' त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज येईल. इथं रो जो आहे त्याचा इथं कॉलम बनवायचा आहे, -5 2 हा सेकंड कॉलम तयार होईल.
आता ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवणार आहे. फ्रॉम इक्वेशन 2 इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. याच्यात व्हॅल्यू ठेवल्यानंतर 1 अपॉन -11 डिटर्मिनंटची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केले आणि ॲडजॉइंट इथं आहे 2 - 5 -3 2. हा इन्व्हर्स आहे आणि बीच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे आहेत. फ्रॉम 1 1 नंबरचं इक्वेशन असं आहे एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. तर एक्स हा मॅट्रिक्स 1 अपॉन -11 इंटू 2 - 5 फर्स्ट रो -3 2 सेकंड रो इंटू बी हा मॅट्रिक्स इथं दिलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे 1 7. आता हे सिम्प्लिफाय करत असताना LHS आहे तशी ठेवली. XY इक्वल टू -1 अपॉन 11 हा कॉन्स्टंट पण आहे असा ठेवला आहे. हा प्रोडक्ट घ्यायचा आहे फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2 -5 इंटू 7 हा -35 येईल. आता सेकंड रो इंटू कॉलम -3 प्लस 2 इंटू 7 हा 14 येईल. म्हणजे देअरफॉर XY इक्वल टू -1 अपॉन 11 इंटू -33 आणि हा 11 होईल. आता 11 -11 न डिव्हाइड केल्यानंतर दोन्ही एलिमेंटना डिव्हाइड करायचं आहे. -11 न डिव्हाइड केल्यानंतर 3 आणि -11 अपॉन -11 हा -1 आहे. तर हा मॅट्रिक्स बरोबर हा मॅट्रिक्स मिळाला आहे. इक्वॅलिटी प्रॉपर्टी वापरल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 3 मिळेल आणि y इक्वल टू -1 हे दिलेल्या सिस्टीमचं सोल्युशन असणार आहे. क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय यूजिंग मेथड ऑफ इन्व्हर्शन. फर्स्ट x प्लस y इक्वल टू 4 2x minus y equal to 5. Answer 3 1. Second set 2x plus y equal to 5 3x plus 5y equal to -3. Answer 4 - 3. हा क्वेश्चन तुम्ही त्याच मेथडनं सॉल्व करायचा आहे.